शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। या व्हिडिओमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। जे शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना माहिती पूर्ण या ठिकाणी कळवली जाईल। जर तुम्हाला पण माहिती पूर्ण पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। नमोचा 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे। 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। फक्त अट एकच आहे, हे दोन महत्त्वाचे काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि तुम्हाला एक शेवटची अट म्हणजे अशी आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला पाहिजे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। जर तुमच्याकडे पीएम किसान योजनेचा 21व्या हप्त्याची रक्कम आलेली असेल तरच तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेची या ठिकाणी रक्कम मिळणार। जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम आलेली नाही तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी येणार नाही, म्हणून काळजीपूर्वक या ठिकाणी बघून घ्या तुम्हाला 21व्या हप्त्याची रक्कम आली की नाही आली। जर आलेली असेल तरच तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे, कारण की ज्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला होता त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। तर चला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच मिळणार। कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता थेट 2000 रुपये रक्कम या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याला सुरुवात देखील करणार असून डीबीटीच्या बटनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होईल। फक्त तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे। जर तुमचे हे दोन महत्त्वाचे काम पूर्ण नसतील तर डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा होण्यास अडचण किंवा अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून जर तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास कुठलीही अडचण, कुठलीही बाधा आणि कुठली या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही पाहिजे तर हे दोन महत्त्वाचे काम असणार आहे। हे दोन कडक काम तुम्ही पूर्णपणे करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये किंवा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ घेताना कुठलीही अडचण, कुठलीही बाधा निर्माण होणार नाही। तर चला बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या ठिकाणी 8वा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आजपासून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दोन महत्त्वाचे काम करणं गरजेचे आहे। जर त्यांचे ते दोन काम पूर्ण असतील तर त्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी या 2 दिवसामध्ये आज आणि उद्या डीबीटी माध्यमातून त्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार। फक्त अट एवढी असणार आहे, तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं गरजेचे असून तुम्हाला हे दोन महत्त्वाचे काम करणं अतिआवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे दोन काम बघून जा आणि ते पूर्ण सुद्धा करायचा प्रयत्न करा, ते पूर्ण करून टाका। आणि एक शेवटची अट अशी असणार आहे की तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला असणं गरजेचे आहे। जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तरच तुम्हाला हा 8वा हप्ता मिळणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला नाही तर तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी जो नियम आहे तो नियम बघून घ्या। तर चला बघूया कोणते आहेत ते महत्त्वाचे 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आणि दिलासा मिळून त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा या ठिकाणी केला जाणार आहे। तर चला करूया सुरुवात त्या जिल्ह्याच्या यादीला। कोणते आहेत ते जिल्हे, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी आनंद मिळणार आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती या 15 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार। तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला पण मोठा आनंद होणार। तुम्हाला पण या ठिकाणी 8वा हप्ता दिला जाणार, त्यामुळे चिंता काय करू नका। फक्त ते 15 जिल्हे लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं ते स्पष्टपणे बघा। आणि ते दोन महत्त्वाचे कामं, जे दोन महत्त्वाचे कामं करणं अतिआवश्यक असणार आहे, ते दोन महत्त्वाचे कामं तुम्हाला करणं गरजेचे आहे, त्यामुळे ते दोन महत्त्वाचे कामं बघा आणि ते पूर्ण सुद्धा करा। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण त्या 15
चला जिल्ह्याकडे वळू. त्या यादीत ती यादी तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुम्हाला पैसा येणार आहे की नाही येणार. या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच आता लवकर मिळणार आणि जे बाकीचे राहतील जे 15 ते 20 जिल्हे त्यांना उर्वरित एका महिन्यानंतर या ठिकाणी टाकल्या जाणार. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आज या 15 जिल्ह्यामध्ये आला तर तुम्हाला आजपासून नमोचा हप्ता मिळणार या ठिकाणी शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. नमोच्या हप्त्याची तुमच्यासाठी या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं काय नाव आहे आणि ते काळजीपूर्वक लक्ष देऊन तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या डोक्यामध्ये कोणताही प्रश्न कोणताही डाऊट या ठिकाणी राहणार नाही. तर चला सुरू करू. कोणते आहेत ते महत्त्वाचे 15 जिल्हे. आता या 15 जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा. जर तुम्ही जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामधून जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे तर फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा. तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून जाईल. त्यामुळे चिंता काय करू नका. दुसरा आपला जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा. जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा तुमचा पुणे जिल्हा असेल तर तुम्ही पण महत्त्वाचे हे 2 काम पूर्ण करा. तुम्हाला पण लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये मिळून जाईल. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता नाशिक जिल्हासुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. म्हणून जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे चिंता काळजी करू नका. नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे बीड जिल्हा. जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये शेती करून राहत असाल किंवा तुमची शेती बीड जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्हाला पण मोठा दिलासा मिळणार. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. फक्त हे 2 महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे आहे. त्यामुळे ते 2 महत्त्वाचे काम बघून जा आणि ते पूर्णसुद्धा करा. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आहे सोलापूर. जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी 8वा हप्त्याची या ठिकाणी वितरणाला सुरुवात देखील करणार असून 8वा हप्ता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मिळणार असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे चिंता काळजी करू नका. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला पण लवकरच या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. चिंता करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे समोरचा जिल्हा या ठिकाणी असणारा संभाजीनगर. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी येणार. जर तुमची शेती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल आणि तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पण आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये DBT मार्फत टाकल्या जाणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. जर तुम्ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहत असाल फक्त हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करून जा, जेणेकरून तुम्हाला अडचण अडथळे निर्माण होणार नाही. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा असणार आपला धाराशिव. जर तुमचा धाराशिव जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून शेती या ठिकाणी करत असाल तर तुमच्यासाठी पण आली मोठी आनंदाची बातमी. आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आनंदाचा क्षण या ठिकाणी आला असून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्यात येणार आहे. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी पण आनंदाचीच बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा कोणता आहे. समोरचा जिल्हा आपला या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नांदेड जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता नांदेड जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पण या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकर देण्यात येणार आहे. जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण आता 8वा हप्ता मिळणार. चिंता करू नका. तर चला समोरचा जिल्हा बघू. समोरचा जिल्हा आपला असणार आहे अहिल्यादेवी नगर. जर तुम्ही अहिल्यादेवी नगरमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांचे या ठिकाणी खूप मोठं या ठिकाणी नमोचा हप्ता त्यांना दिला जाणार. फक्त जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आणि
आणि तुमचे हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण नसेल तर लवकरात लवकर ते महत्त्वाचे 2 काम पूर्ण करा. तर चला समोरचा शेवटचा जिल्हा बघू, नाशिक जिल्हा. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचणी अडथळा निर्माण होणार नाही. कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नावसुद्धा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे हे 2 काम करणं तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असणार आहे. जर तुमचे हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे 2 महत्त्वाचे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये किंवा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची या ठिकाणी जे प्रतीक्षा करावी लागणार नाही. तुम्हाला पण DBTच्या माध्यमातून फास्ट या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यामध्ये येईल. तुम्हाला पण अडचण अडथळे निर्माण होणार नाही जर तुमचे हे 2 काम पूर्ण असतील तर. चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 2 काम बघू. पण त्यापूर्वी जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं, तुम्हाला पैसा या ठिकाणी मिळणार की नाही मिळणार लवकर, तर तुम्ही कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे. तर त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो. जर तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख आला की नाही आला, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही आलं, तर कमेंट करायला विसरू नका. तर चला ते 2 महत्त्वाचे काम बघू, जे महत्त्वाचे काम करणं अतिशय गरजेचे आहे. तर त्यामध्ये तुमचं पहिलं काम असणार आहे तुमचं या ठिकाणी फार्मर ID जर तुमची बनवलेली नसेल तर तुम्हाला फार्मर ID बनवणं गरजेचे आहे. त्यामुळे जर तुमची फार्मर ID अधुरे असतील तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण अडथळे येणार नाही भविष्यामध्ये. कितीकही कडक नियम असले तरी पण तुम्हाला कोणत्या पण योजनेचा पैसा या ठिकाणी येईल, म्हणून फार्मर ID बनवणं खूप महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे तुम्ही फार्मर ID बनवलेली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या. आणि दुसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे eKYC जर तुम्ही केलेली नसेल, eKYC जर तुमची राहिलेली असेल तर तुम्ही लवकरात लवकर eKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळे निर्माण होणार नाही. eKYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यांना DBT मार्फत या ठिकाणी जेवढा पैसा येतो तेवढा त्यांना या ठिकाणी स्पष्टपणे आणि फास्ट येतो. जर तुम्ही eKYC केलेली नाही किंवा eKYC तुमची राहिलेली आहे आणि तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पण लवकरात लवकर या ठिकाणी हप्त्याचा जितके पण योजना आहेत तितके योजनेचे तुम्हाला लवकरात लवकर लाभ मिळायला हवा, तर eKYC आणि फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून अडचण बाधा निर्माण होणार नाही. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुमच्या डोक्यामध्ये खरंच प्रश्न असेल की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही, कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे. त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका.